कार्यक्रम होता म्हणून काहीतरी जत्रा होती. पाटील काढायचं काही तो आहे. हे माझा आजोळ आहे. असं काय राजपुताच्या ठाकूरचं जत्रा होती. लहानपणापासून आम्ही इथं राहिलेलं आहे. पाऊस पाऊस लय होता ना जत्रेमध्ये. जत्रा लय भारी जत्रा. तेव्हा यायचं होतं पण जमलं नाही. आम्ही राहतो संभाजीनगर निळकंठेश्वर किल्लारी भूकंपाच्या आधी आणि आता असं हे सगळे बदल आणि त्याच्यात काही नाविन्य असा या मंदिराचा इतिहास आहे. इथे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारमध्ये हे सर्व गणपती इथून याची सुरुवात आहे. इथे नागाचं एक आहे चित्र. हे सर्व दगडामध्ये आहे पण त्याला पिवळा रंग मारून थोडंसं ते विद्रूप झालं आहे. पूर्वी असं नसायचं. दगडी बांधकाम होतं. त्याच्यातलं हे सभागृह. इथं तांब्याचा नंदी आपण बघू शकतो. बघा हे पूर्णपणे तांब्याचा आहे आणि असा नंदी कुठे आपल्याला बघायला मिळणार नाही. का शोभिवंत मंदिराचा पृष्ठभाग आणि छोट्याशा गाभाऱ्यातून आपण मुख्य द्वार इथे आलेलो आहोत. इथे एक फोटो आहे बघा. त्याच्यामध्ये हे निळकंठेश्वराचं चित्र आपण बघू शकतो आणि गाभाऱ्यामध्ये ही पिंड आहे. फूल एक ठेवलेलं आहे. इथे एक पुजारी आहे बघा निळकंठेश्वराचे. आणि या निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये आपण पूजा करतोय. आणि महाराष्ट्रातून जेव्हा लोक येतात तेव्हा किल्लारीचं नाव भूकंपासाठी आहे. आणि त्यांना ही माहिती पाहिजे की हे जे महादेवाचं मंदिर आहे याच्यासाठी लाखो करोडो लोकांनी खूप वर्षापासून मेहनत घेतलेली होती. आणि त्याचं स्वरूप आहे की इथे काही झालेलं नाही आहे. दगडी बंधारा तसाच आहे. इथं ठेवू का? इथं ठेवू. चालेल. हे जे पाणी आहे ना पाणी हे पाणी खाली येते. जीवन पाणी. अच्छा. झरा येतो. स्वयंभू पिंड आहे. बरं स्वतःहून ठरलेली. बरं. गावात काय संकट यायचं असलं की पाणी कमी होतं. अच्छा. किती टाकले तर पाणी नाही थांबत नाही. बघा इथे यांनी आपल्याला माहिती दिली आहे. हे पाण्याचं जे आहे जिवंत झरा आहे. हा झरा जो आहे आपण प्रत्यक्ष तीर्थ म्हणून घेऊ शकतो. आणि ह्या झऱ्याला इतिहास असा आहे की जर संकट काही गावावर यायचं असेल तर हे पाणी कमी होतं. इथे रुद्राक्ष ठेवलं आहे. त्याच्यावरती एक फूल ठेवलेलं आहे. पुजारी जिथं आहे. तुमचं काय नाव? दगडू गुरव हे इथले मुख्य पुजारी आहेत. त्यांनी आपल्याला ही माहिती दिली आणि सुंदर सजावट केली आहे. पिवळ्या फुलावर लाल फुलांची ही माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. इथं हे चौबाजूनी आपल्याला याचं दर्शन घेता येतं. आज आपला योग चांगला छान सुंदर शांततेत मंदिराचं दर्शन झालंय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.